श्री स्वामी समर्थ. तर शाकंभरी पौर्णिमा म्हणजेच आता शाकंभरी देवीचे नवरात्र चालू होत आहे. तर तुम्ही शारदीय नवरात्र आणि चैत्र नवरात्र, अश्विनी नवरात्र, आपण हे नवरात्र जसं करतो त्या पद्धतीने हे नवरात्र पण असते. पण हे जे आहे, आता हे पौष महिन्यातील जे नवरात्र आहे ते गुप्त नवरात्र म्हणून असते. तर मग आपण आपल्या कुलदेवतेची सेवा करायची आहे. तिचा योग्य प्रकारे मान सन्मान करायचा आहे. तर आजकालच्या धावपळीच्या जीवनामध्ये आपल्याला कुलदेवती कोणती असते ती माहीत नसते. तर मग अशा वेळी आपण काय करावे? तर आपण कुलदेवतेचा कसा मान सन्मान करावा? तर आपण कुलदेवता ही कोणती आहे हे आपण जाणून घ्यावे. जर तुम्हाला माहीतच नसेल तर तुम्ही देवीची आराधना करून आपण कुलदेवतेचा आशीर्वाद प्राप्त करून घेऊ शकतो. तर मग आजकालच्या धावपळीच्या जीवनामध्ये आपल्याकडून योग्य तो मान सन्मान देवाचा कुलाचार वगैरे होऊ शकत नाही. मग अशा टायमिंगला आपण हे जे नवरात्र आहे त्या नवरात्राच्या दिवसामध्ये देवीची जी देवीची जी ऊर्जा शक्ती असते ती अतिशय प्रमाणात असते, जास्त प्रमाणात असते. मग त्यावेळेला आपण हे जे नवरात्र आहे, ते नवरात्रामध्ये आपण देवीची सेवा करून आपण त्याचे जे आपल्याला फळ जे मिळणार आहे, ते डबल मिळत असते. म्हणून आपण देवीची सेवा करून आपण ह्या नवरात्रामध्ये तिची ओटी वगैरे, तिचा मान-सन्मान कसा करायचा आहे, तर त्यांची कोणती सेवा करायची आहे देवीची, हे पाहणार आहोत. तर आपण देवीची सेवा जी आहे, तर तुम्ही दुर्गा सप्तशतीचे पाठ म्हणजेच हे जे पुस्तक आहे दुर्गा सप्तशतीचे पाठ तुम्ही एक पाठ करू शकता. हा पूर्ण 7 दिवसाचे हे नवरात्र आहे. ते नवरात्र आपलं शाकंभरी पौर्णिमेपर्यंत असणार आहे. तर शाकंभरी पौर्णिमा म्हणजे काय? तर शाक म्हणजे काय? तर भाजीपाला असतो. तर देवीने हे उत्पत्ती करून दिलेली आहे, शाक म्हणजे भाजीपाल्याची. तर ही भाजीपाल्याचा ही आरास मानली जाते. तर तुम्ही जवळच्या केंद्रामध्ये जर देवीचं जर तिथे मंदिर असेल, तर तुम्ही तिथे जाऊन पाहू शकता. तर शाकंभरी पौर्णिमेच्या दिवशी खूप सुंदर अशी भाजीपाल्याने, फळांनी आपल्याला ह्या महिन्यामध्ये ज्या काही भाज्या मिळतात, सर्व भाज्यांनी आरास मानली जाते. मी तुम्हाला फोटो दाखवेलच. तर तुम्ही हे जे शाकंभरी व्रत असते, ते देवीला आपण भाजीपाल्याने आरास करतो. म्हणजे मंदिरात करत असतात आरास त्याची. आणि ह्याचे जे नवरात्र आहे, हे नवरात्र आपण मनोभावे पूजन करायचे आहे. तर पूजा आपण काय करायची आहे? तर पूजा आपण रोजचीच जी देवपूजा करतो किंवा जर तुमची कुलदैवता जर आता चौंडेश्वरी माता असेल, तर त्याच्या देवीची मूर्ती किंवा कोणाकडे टाक वगैरे असू शकतात. तर त्याची तुम्ही घटी बसवून, जर त्यांची कुलदेवती चौंडेश्वरी माता आहे, तर ते लोकं हे घट वगैरे बसवतात. तर मग तुमच्याकडे घट वगैरे नाहीये, तर मग तुम्ही काय करू शकता? तर तुम्ही हे दुर्गा सप्तशतीचे पाठ आहेत, ते तुम्ही वाचू शकता. मनोभावे वाचून तुम्ही देवीचा आशीर्वाद प्राप्त करू शकता. तर तुम्ही हे कधी वाचू शकता? तर हे जे पाठ आहेत, ते तुम्ही अ, अ, आजपासून ते 7 दिवसाचं हे नवरात्र आहे. शाकंभरी पौर्णिमेपर्यंत तुम्ही 2-2 पाठ वाचून हे पूर्ण करू शकता. किंवा तुम्हाला जर एका वेळेस शक्य असेल, तर ह्याला काही 2 तास लागतात हे पूर्ण पुस्तक वाचण्यासाठी. हा जो ग्रंथ आहे तो खूपच शक्तिशाली आहे. तर तुम्हीही दुर्गा सप्तशतीचं जर पठण केले, तर तुमची इच्छित मनोकामना ही पूर्ण होते आणि आशीर्वाद प्राप्त होतो देवीचा. देवीचा आपण योग्य पद्धतीने मान-सन्मान केला पाहिजे. तर मान-सन्मान म्हणजे काय काय असतो? तर देवीच्या आपण कुलदेवतेची जी ओटी असते, ती ओटी आपण नवरात्रात ज्या प्रकारे भरतो त्या प्रकारे जर तुम्ही भरली तरी चालते. जर तुम्हाला तसं जर शक्य नसेल, तर तुम्ही साधं पीस आणि नारळाने आणि तांदूळ, एखादा गजरा किंवा फूल आपण देवीला अर्पण करू शकतो आणि घरामध्येच केलं तरी चालेल. ज्यावेळेला तुम्ही शक्तिपीठावर किंवा असं कुलदेवतेला जाता, त्यावेळेला तोच आपण नारळ हा खाऊ शकतो. तर पीस वगैरे आहे तो तिथं अर्पण केला तरी चालतो. किंवा किंवा आता काही स्त्रिया काय करतात, घरातच आपण देवीला हे करतात आणि देवीचा आशीर्वाद म्हणून आपण स्वतः लिहून घेतात. तर ते तसंही चालू शकते. पण हे जे आपल्याला मान-सन्मान आहे तो देवीचा, तो आपण करणे गरजेचं आहे. तर तुम्ही हे व्रत करायचं आहे का? असं पण बऱ्याच जणांनी विचारले.
तर तुम्ही व्रत जर केले तरी चालतात. पण ह्याचे जे व्रत आहे, ते व्रत असं उपवास न करता फक्त 1 दिवस म्हणजे पौर्णिमेच्या दिवशी हा उपवास आपण करायचा असतो. करायचा असतो. असे बरेच जण करतात आमच्या गावाकडे. तुमच्याकडे काय कशी पद्धत आहे ती मला तुम्ही सांगा कमेंट करून. आणि दुर्गा सप्तशतीचे जे पाठ आहेत ते तुम्ही करू शकता. आणि जर ते पण शक्य नसेल तुम्हाला तर तुम्ही सेवाभावे कोणती सेवा करू शकता. तर तुम्ही हा मंत्र जो आहे मी तुम्हाला सांगणार आहे. तो तुम्ही करू शकता. त्या मंत्राचे पठण पण करू शकता. तर 9 मंत्र. 9 मंत्र कोणता आहे? तर ओम, ऐं, ह्रीं, क्लीं, चामुंडाय विच्चे हा आहे. तर हा तुम्ही जो एक माळ आता हे नवरात्र चालू आहे, तर नवरात्राच्या दिवसात आपल्याला 9 दिवस का होईना, एक माळ तरी आपण जप केली पाहिजेल आहे. तर तुम्हाला शक्य असेल, तर तुम्ही 11 माळी सुद्धा करू शकता. तर तुम्ही जेवढी जास्त सेवा कराल, तेवढी तुमच्यावर देवीची कृपा होईल. म्हणून आपण ह्या पद्धतीने हे व्रत करायचे आहे. तर हे व्रत आपण 7 दिवसाचेच व्रत आहे. तर हे हे जे कर्नाटकात जी शाकंभरी मातेची जी खूप मोठ्या प्रमाणात व्रत उत्सव केला जातो. तर नवरात्र हे खूप मोठ्या प्रमाणात असते तिकडे कर्नाटकात. म्हणजे तुम्ही बेळगावला वगैरे गेलात तर तुम्हाला तिथे दिसून येईल. पण आपल्या इथे जर तुम्हाला पाहायचं असेल शाकंभरी पौर्णिमेमध्ये नेमकं काय करतात, तर तुम्ही बदामीला गेला तर तुम्हाला तिथेही दिसून येईल. तिथे बदामीला इतकं सुंदर जे वातावरण आहे, मस्त एकदम मंदिरही छान आहे चौंडेश्वरी मातेचं आणि तिथे शाकंभरी पौर्णिमेचे जे आरास असते ना भाज्यांची वगैरे, ती खूप सुंदर केली जाते. तर तुम्ही तिथे पाहून येऊ शकता. तर तुम्ही शाकंभरी हे नवरात्र आहे, शाकंभरी देवीचे नवरात्र. तर तुम्ही हे नवरात्र साध्या भोळ्या पद्धतीने आपण घरातच पूजा वगैरे आपल्या देवपूजा रोज करतो. त्या प्रकारे आपण रोज देवपूजा करून आपण एक वेळेस 9 मंत्राची एक माळ तरी पठण करावी. ते करावे. ते तर करावीच, नक्कीच करावी. आणि जर तुम्हाला शक्य असल्यास दुर्गा सप्तशतीचे हे एक वेळेस तरी एक तरी पाठ आपल्याकडून व्हावा. आणि ह्या नवरात्रात आपण विशेष म्हणजे आपण हे जे दुर्गा सप्तशती पाठ वाचताना कोणती काळजी घ्यावी, तर आपण हे जे करताना हे जे एक वेळेस आपला पूर्ण पाठ व्हावा असं आपण बसायचं आहे आणि स्त्रियांनी आपले सांस्कृतिक साड्याच म्हणजे परिधान वस्त्र करावे म्हणजे साडीच घालावी आणि शक्य असल्यास म्हणजे शक्यतो स्त्रियांनी काचेच्या बांगड्या घालाव्यात. बांगड्या घातल्याने पण आपले संरक्षण होते. देवीचे आपल्याला संरक्षण मिळते म्हणून तुम्ही हे जे दुर्गा सप्तशतीचे पाठ आहेत ते तुम्ही पाठ करू शकता. तर ही जी आपण दुर्गा सप्तशतीचे पाठ करताना आपण एकच काळजी घ्यायची आहे, की स्त्रियांनी म्हणजे सवाशीण स्त्रिया आहेत, तर त्यांनी शक्यतो करून साडीच घालायचे आहे. आता तुम्ही म्हणाल जीन्स पॅन्ट चालेल का? तर जीन्स पॅन्ट वगैरे चालणार नाही. तर तुम्ही साडीचं प्रदान करायचे आहे. जर तुम्हाला साडीमध्ये ॲडजस्ट होत नसेल, तर तुम्ही हलक्या प्रकारची साडी घालू शकता. पण साडीच घालून हे जे दुर्गा सप्तशतीचे पठण करायचे आहे. का तर आपली जी संस्कृती आहे, त्या संस्कृतीला धरून आपण आपल्या संस्कृतीचा वारसा पुढे चालवायचा आहे. तर तुम्ही दुर्गा सप्तशतीचे पाठ करू शकता आणि हे जे एक वेळेस तुम्ही ह्याच्या देवीच्या मंदिरात म्हणजे पौर्णिमेला शाकंभरी पौर्णिमा जी आहे, ती पौर्णिमा आपल्याला 3 तारखेला आहे. त्यावेळेला आपण देवीला जाऊन देवीची यथाविधी आपण ओटी भरायची आहे. तर ओटी भरायची त्या दिवशी ओटी आपण साधी सोपी भरू शकता किंवा तुमच्या इच्छेनुसार तुम्ही साडी वगैरे तसं तसं म्हणत असाल तर तुम्ही तसंही करू शकता. पण जर तुम्हाला हे जर जमत नसेल तर साधा पीस, नारळ आणि घरातून थोड्याशा म्हणजे अक्षदा घेऊन आपण तिची मनोभावे भरून आपण तिथे नमस्कार करून आपण देवीला आपण एवढीच आराधना करायची आहे, की आमच्या घरावर तुझी अशीच कृपा राहू दे. म्हणून देवीला आपण नमस्कार करून आपण तिची ओटी भरून आपण प्रसाद रूपी तिथे दक्षिणा वगैरे व्हायची आहे. तर प्रसाद रूपी म्हणून आपण तिथले थोडेसे आपण जी देवीला ओटी भरतो,
तर त्या ओटीतले आपण थोडेसे 2-3 दाणे आपण तांदळाचे घेऊन यायचे आहेत आणि हे जे तांदूळ आहेत ते आपल्या देवघरात आपण जे देवपूजेचे आपण तांदूळ वापरतो तिथे जरी ठेवले तरी चालतील किंवा जर हे तांदूळ आपण तिजोरीतच जर ठेवले तर तुमच्या घरीही देवीची बरकत येईल. ह्या पद्धतीने तर तुम्ही जर हे तांदूळ तांदूळ जर आणून ठेवले तर तुम्हाला देवीची कृपा राहील आणि पैशाचा स्रोत हा कायम राहील. हा अनुभव आहे. हा अनुभव प्रत्येकाने शेअर करावा जेणेकरून तुम्हालाही त्याची प्रचिती येईल आणि झालेली जी सेवा आहे जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा जेणेकरून तुम्हाला हे सेवेचे फळ मिळेल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. झालेली सेवा श्री स्वामी चरणी अर्पण करून मी माझा व्हिडिओ इथेच थांबवते. उद्या भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.